रिद्धपूर या पर्यटन नगरीतील एक दिव्यांग कुटुंब दारिद्र्याच्या खाईत अखेरचा श्वास घेत आहे. सरकारने त्यांची दखल घेतली नाही तर हे कुटुंब अकाली संपेल. अब्दुल अजीज नावाच्या स्थानिक काझीपुरा रहिवाशाच्या कुटुंबातील 5 सदस्य हे आजाराशी लढा देत होते. त्यापैकी दोघांचा अकाली मृत्यू झाला आहे. तिच्या दोन्ही डोळ्यातील प्रकाश गमावूनही ती मरेपर्यंत आपल्या मुलांना जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. पण आता तिच्या वाढत्या वयामुळे तिनेही हात सोडला आहे. या दिव्यांग कुटुंबांच्या घराजवळून अनेक वेळा जिल्ह्यातील अनेक नेते, आमदार व संबंधित अधिकारी जात असतात. मात्र आजपर्यंत या अपंग कुटुंबांची कोणीही दखल घेतली नाही. तसेच एक वैद्यकीय अधिकारीही त्यांच्या घरी जाण्यास टाळाटाळ करीत आहे. या दिव्यांग कुटुंबांचे घरही कोसळले. सर्व दिव्यांग आणि अंधआई असलेले हे कुटुंब शौचास बाहेरही जाऊ शकत नाही. पर्यटन नगरी रिद्धपूरमध्ये दररोज लोकप्रतिनिधींची वर्दळ असते. विकासाच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च झाले, मात्र अद्यापही लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष दिले नाही. आश्चर्याची बाब म्हणजे हे कुटुंब प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून हाकेच्या अंतरावर राहत असले तरी या विभागात या कुटुंबाप्रती कोणतीही सहानुभूती दाखविली जात नाही. त्यांना शासनाकडून कोणतीही मदत दिली जात नाही. मात्र पंचायत समितीच्या एका योजनेअंतर्गत ग्रामपंचायत रिद्धपूर या कुटुंबाला प्रतिवर्षी 500 रुपये देते. बँकेत ने-आण करण्याचा खर्च म्हणजे वर्षाला फक्त 300 रुपये. या कुटुंबाला महिन्याला 30 किलो रेशन मिळते. सध्या थंडी शिगेला पोहोचली आहे आणि ब्लँकेट नाही, तसेच घरात वीज सुद्धा नाही. जिल्हा प्रशासनाने या कुटुंबाची दखल घेतली नाही तर काही दिवसातच हे संपूर्ण कुटुंब मृत्यूच्या उंबरठ्यावर यायला वेळ लागणार नाही. थंडी असो वा पाऊस, ऊन असो वा सावली, सकाळपासूनच त्यांचे कुटुंब 2 वीडच्या भाकरीसाठी हात पसरून घराबाहेर रांगत असते, जेणेकरून त्यांचे पोट भरता येणार. घरात वीज व पाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने घरात घाण साचली आहे. घराच्या आत यायला कोणालाच आवडत नाही. थोडे थोडे धान्य सुद्धा गावकऱ्यांना मिळतं, पण घरात बनवायची व्यवस्था नाही. म्हणून त्यांनी जिल्हा प्रशासनाला याचना केली आहे की मुलं आपल्या आयुष्यातील काही दिवसात आपल्याला एक चांगला पलंग, चांगले अन्न, कोरडे घर मिळू शकेल, जेणेकरून आर्थिक मदत या कुटुंबापर्यंत पोहोचू शकेल व त्यांच्या राहण्याची आणि जेवण्याची योग्य व्यवस्था होईल. एजाज खान, विदर्भ न्यूज, रिद्धपूर.